मी चंद्रकांत बोचकुरे, प्रभाग क्रमांक 9 मधील मी रहिवासी. मी इच्छुक उमेदवार असल्यामुळे मी सांगू इच्छितो, नामदार अण्णासाहेब बनसोडे, पिंपरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार, तसेच महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचे सुपुत्र यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी त्याची तयारी दाखवली आहे. तसेच लोकशाहीच्या मार्गाने आपण गेलो तर प्रभागामध्ये कुठल्याही प्रभागामध्ये कोणीही कुठेही अर्ज भरू शकतो. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 9 मधून आमदारांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे हे आल्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये खरोखर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर येथील गांधीनगर, खराळवाडी, अजमेरा आणि विठ्ठलनगर आणि मासोळकर कॉलनी असा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये पाहिलं तर मी गांधीनगर मध्ये रहिवासी असल्यामुळे गांधीनगर हा भाग अत्यंत दुर्लक्षित असल्यामुळे एकदम तिथं घाणारडं वातावरण आणि पूर्ण काहीच आतापर्यंत तिथं काम झालेलं नाही, काही तिथं परिवर्तन घडले नाही एवढ्या वर्षात. तसं सांगायचं म्हणलं तर सिद्धार्थ बनसोडे तिथून इच्छुक असून जर ते थांबून निवडून जर आले तर 100% आमदारांच्या पाठबळामुळे या प्रभागाला एक नवी दिशा मिळेल. आणि असा उमेदवार निवडून आला खरंच तर दोन्हीकडून ताकद मिळेल. एक विधानसभेची ताकद मिळेल आणि एक नगरसेवक म्हणून त्याची ताकद या प्रभागामुळे या प्रभागाचा खरंच विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सिद्धार्थ बनसोडेच्या माध्यमातून आम्ही त्याच्या पाठीशी एक छोटा भाऊ म्हणून आणि एक आमच्या जवळीक घरातला एक उमेदवार म्हणून त्याच्या पाठीशी थांबणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणलं तर प्रभागामध्ये आतापर्यंत कितीतरी नगरसेवक निवडून गेले, कोणीही काही काम केलं नाही. सिद्धार्थ प्रभावी नगरसेवक असेल एवढं बोलतो आणि थांबतो. तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी कालच इच्छुक उमेदवाराची बातमी पाहिली. जर त्यांनी जर असे माध्यमासमोर बोलत असतील की आम्ही तिथं आमच्यावर अन्याय झालाय, खरं तर आता ते मी त्यांचं नाव घेऊन इच्छित नाही, परंतु ते एक राष्ट्रीय नेते आहेत, ते पूर्ण भारतभर काम करत आहेत, पूर्ण देशामध्ये त्यांचं काम आहे. एक छोट्याशा प्रभागामध्ये त्यांनी लक्ष घालू नये एवढंच सांगतो. आणि त्यांनी मोठ्या पदावर त्यांनी काम करावं असं मी त्यांना पुढे आवाहन करतो.